अखिल जगत स्वामी साप सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जयदुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पाऊ में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको. सदानंदाचा येळको. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. सदानंद 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 यकाट यकाट सदानंदाचा यकाट यकाट. आज आख्यानात जे काही घडलं ते बानूला ऐकायला मिळालं नाही ह्याचं मला समाधान आहे. बानू आख्यानाला उपस्थित नाही याचा मला आनंद देखील झाला आहे. अंधार पडला भी. तुमचा आधार आहे बघा देवा मला. पर आता म्या जेजुरीत नाही याचं लई वाईट वाटतंय. तुमच्याही ना म्या हात एकली कशी काय जगणार हाय कुणास ठाव. गडावर आता म्हाळसा आनंदी आहे. ती नव्याने सुखी संसाराची स्वप्न पाहू लागली आहे.
जी ह्या विश्वाचा संसार सांभाळायची ती ह्या संसारात रमते आहे. तिच्या ह्या मोहिनी रूपाचे हे प्रयोजनच नाही. तिलाही योग्य वेळी यातून बाहेर काढलं पाहिजे. लवकरात लवकर मला बानूला भेटायला हवं. ती जेजुरीतून गेली तेव्हापासून ह्या क्षणापर्यंत मी तिच्याशी अतिशय परकेपणाने वागलो आहे. तिच्या मनात खोलवर मी तिच्याशी असा का वागलो आहे हे कुठेतरी असणारच. त्याचे उत्तर तिला मिळायला हवे. म्हाळसा आणि बानूमध्ये प्रेमपूर्ण संबंध व्हावेत ह्यासाठी मला निश्चित असं काहीतरी करायला हवं आणि लवकरात लवकर मला बानूला भेटायला हवं. काय ग बा, अशी काय बघत बसली आहेस? समधीकडे तर अंधार झाला आहे. त्या अंधाराकडेच बघते आहे बघ. बा, माझं लगीन झाल्याधरनं ह्यो पाडा या वस्तीकडे बघणं झालंच नाही. त्या अगोदर 30 सरल्यावर देवामोर दिवं लावून जेवण करता करता आम्ही वस्तीकडे बघत बसायची. त्याची आता आठवण झाली बघ मला. गेले ते दिस आता बा, त्या आठवणी काढून काय होणार आहे? ते आलंच, पर आठवण आली नाही असं नाही व्हायचं. पर आख्यान झाल्यावर आपण असं गप बसल्याचं मला नाही आठवत बघ. माझी म्हणजे आख्यान झाल्यावर वाड्यावर येई पतूर आपण महाराजांनी त्या दिवशी आख्यानात काय काय झालं त्याचा विचार करायचो, बोलायचो. वय पर त्याचं काय असं मध्येच? अरे आज आख्यान झालं ना, त्या आज आख्यान झालं म्हणजे आपण बोलावलं म्हणून मी आलो देवा. प्रधानजी, मला तुम्हाला काही महत्वाचं सांगायचं आहे. काय इच्छा आहे देवा? मी बानूला भेटून यावं म्हणतोय. मी आपल्या जाण्याची व्यवस्था करतो, परंतु असं अचानक नाही, अचानक नाही. बानू इथून गेली मात्र मी तिच्याशी अतिशय तटस्थपणे वागलो. तिने सगळं काही जरी निमूटपणे स्वीकारलं असलं तरी तिच्यासाठी हे सगळं स्वीकारणं सोपं नाही. तेव्हा तिच्या भक्तीला कुठे तडा जाता कामा नये. मी समजू शकतो. जे काही घडलं आहे त्याचे अर्थ बाणाईला समजणं अवघड आहे. ती दुःखी असणं स्वाभाविक आहे देवा. मी एकटाच निघेन आणि बानूला भेटून पुन्हा जेजुरीत येईल. पण प्रधानजी, तोपर्यंत इथली परिस्थिती तुम्हाला सांभाळायची आहे.
देवा, श्री म्हाळसा देवींचं आपल्यावर बारीक लक्ष असतं. त्यांना काय सांगायचं आहे? तोही विचार करतो आहे की सांगून जावं की न सांगता जावं. मला असं वाटतं की आपण न सांगताच जावं. पण प्रधानजी, असत्य बोलून जाणे मला योग्य वाटत नाही. आणि त्यात लपवायचे काय आहे? खर तर ह्या सगळ्यात मी माझे एक वचन मोडतो आहे. आता कोणते वचन देवा? जोपर्यंत म्हाळसेला आणि बानूला आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत मी बानूच्या अधीन राहीन, तिच्या प्रेमात असेल आणि ह्याचे दुःख म्हाळसेला होईल. असं असेल तर आपण बाणाईला भेटणं योग्यच आहे. परंतु श्री म्हाळसा देवींना मात्र ते मान्य होणार नाही. आणि म्हणूनच म्हणालो की प्रधानजी, तुमच्यावर फार मोठे दायित्व आहे. देवा, आपण बाणाईला भेटायला गेल्यावर श्री म्हाळसा देवींचा प्रक्षोभ होणारच. त्याला मलाच सामोरं जायचं आहे. परंतु देवा, श्री म्हाळसा देवींना समजावून सांगण्यासाठी माझ्याकडे काही कारण नाही. मग एक करूया, मी स्वतः म्हाळसेला सांगून बाहेर पडतो. नाही देवा, आपण असं काही करू नका. आपण निघावं. मी पाहतो काय करायचं ते. माधवा, येतो मी. यावं देवा. प्रधानजी, जोपर्यंत मी जेजुरीची सीमा ओलांडत नाही तोपर्यंत म्हाळसेला काही सांगू नये. देवा, मी सांगणार नाहीच. मात्र त्यांचं सगळ्या व्यवस्थेवर नियंत्रण असतं. त्यांची स्वतःची अशी गुप्तचर यंत्रणा आहे. मी सांगण्याची आवश्यकता नाही. त्या आधीच त्यांना कळेल. येतो मी. त्या दिवशी तुम्ही आला नाही वस्तीवर. आम्हासने तर वाटलं तुम्ही याल म्हणून. समधी जण जमली होती आजाशी बोलाया. काय सांगते हायस? समधीजण जमले होते वस्तीवर? भय अगं, मला तर वाटलं नुसतं आबानं भेटाय बोलवला आहे बाला. ए गंगे, आहे का आता आहेस वय? मग काम करते ना व. घरची कामं राहिली आणि हातच काम करत बस. तुला नुसतं बोलाय पाहिजे. रंग्या, आता आला हायस तर वाईट जीवनच जा. असं म्हणतेस? बानू, कसला विचार करतेस? काय रे रंग्या, वस्तीवर समजा बाला भेटायला आलं होतं हे सांगितलं नाहीस पा मला. ह्या गंगेनं सांगितलं असेल. हे कुणी का म्हणलं असं ना, तू नाही सांगितलंस. हो ग बानू, मी त्यासनी सांगितलं तुम्ही ह्यात पडू नका म्हणून. बा, बरं झालं तू आलास. काय रे, मला सांग, आबानं तुला कशा पायी भेटायला बोलवलं होतं? नाही म्हणजे वस्तीवरचं समजन जमलं होतं म्हण. अगं, समजासनी काळजी आहे बघ तुझी, म्हणून समजेजण विचारत होते का जेजुरीला जायचं का, देवासनी भेटावं का. काय कोणी सांगितलं नसतं काय बाय कराया? कुणी असं काय बी करायचं नाही. आणि जे करायचं आहे ते माझं म्या बघल. तसं नाही बानू, तू उगा रागवू नका. हा, अगे समजेजण काळजीपोटीच सांगत होते. बानू, ह्यो तर देवांचा आवाज. काय करावं? बा, मी आलेच. अगं,
काय राजा ही आत कशा पायी गेली? बानू, तुझ्या आजूबाजूला कोणी नाही ना? नाही जी. काय झालं? मला भेटायला येशील? बानू, माझ्यावर रागवली आहेस का? नाही देवा, पुण्यांदा असं काय बाय बोलू नका जी. मग मला येऊन भेट. अहो पर कुठं, कधी? दिवस मावळल्यावर दिव्य खडावा घालून आकाश मार्गाने भेटायला ये. अरण्यात जिथे प्रकाश दिसेल तिथे उतर. पर बानू, आता फार आढेवेढे घेऊ नको. मला तुला भेटणं आवश्यक आहे. जी. मी वाट पाहीन. लक्ष्मी देवी, तुम्ही या, बसा. तुमच्यासाठी माझ्या हातांनी केले आहेत गजरे. खरंच खूप सुंदर. आवडले का तुम्हाला? हे काय विचारानं झालं देवी. आजचा दिवसच खूप सुंदर आहे. सूर्योदयापासून मला असंच प्रसन्न वाटतंय. आणि आज तुम्ही स्वतःच्या हाताने माझ्यासाठी गजरे केले आहेत. अजून काय हवं? अशाच प्रसन्न राहा. आज मी राजधानीत जाणार आहे. जाऊन या. बरेच दिवस झाले तुम्ही गडावरून खाली गेलाच नाही आहात. ह्यांच्यासोबत जाणार आहे. प्रजेला भेटणार आहे. त्यांचे कुशल मंगल विचारणार आहे. प्रजा सुखी आहे ना हे पाहणार आहे. त्यांना काय हवे आहे, काय नको आहे हे मी स्वतः पाहणार आहे. तुम्ही आणि श्री खंडेराय जिथे आहात तिथे कोणी दुःखी कसं असेल हे सांगत होते. सगळी प्रजा अत्यंत सुखी आहे, निर्भय आहे, चिंतामुक्त आहे. माझी देखील चिंता नाहीशी झाली आहे, म्हणून मी देखील आनंदी आहे. तुम्हाला असं आनंदी पाहून खरंच बरं वाटलं म्हाळसा. माझ्या आनंदात तुम्ही सहभागी झालात. बरं वाटलं देवी. मला असं वाटायचं की मी एकटीच आनंदी आहे, बाकी सगळे चिंतेत आहेत. असं मुळीच नाही. तुम्ही जर माझ्यासोबत असाल तर माझी अजून एक इच्छा आहे. काय करू मी, सांगा ना. जेजुरीतल्या सगळ्या स्त्रियांना, मुलींना आमंत्रण देऊन हळदी कुंकवाचा भव्य समारंभ करायचा आहे मला. चांगली कल्पना आहे. तुम्हाला जे सहाय्य हवं आहे ते मी आनंदाने करेन. मग मी आज बोलते यांच्याशी. मग समारंभाचे नियोजन आपण करूयात. सगळ्यांना भेटवस्तू काय द्यायच्या, वाण काय द्यायचं, भोजन काय असेल, सगळं सगळं ठरवूयात आपण. हो चालेल. रथसप्तमीनंतर हळदी कुंकवाच्या समारंभांना सुरुवात होतेच. योग उत्तम आहे. पहा, तुम्ही आल्या आणि किती छान गोष्टी ठरल्या. काय बरं, मी येऊ. आज तुम्ही आणि श्री खंडेराय राजधानीत जाणार आहात. जाऊन आल्यानंतर काय काय घडलं ते मला सांगा. हो नक्की. येते मी. काय राजा हे आत कशा पायी गेली? अरे कुणाच ठाव. हे आता नवीन सुरू झालंय बघ. अरे आज जातीय, आतून दार लावून घेतीय, आज काय करतीय मला तर काय बी कळणं झालंय बघ. बरं ते असू दे. त्या दिवशी मी तुला म्हणलं होतं का नाही का आपल्यालाच बानूचं मन सांभाळावं लागेल म्हणून.
भय आणि मी आहेच की आता त्यासनी काय हो नग ते मी बघल. अरे तुम्हाला ती आमची काळजी आहे ठाव आहे मला तर आता असं वाटतंय की तिच्या मोर आपण जेजुरीचा आणि देवाचा विषय काढाय नग. बर बानू तू असं आतमध्ये कशा पायी गेली होतीस ग? ते काय नाही पर तुम्ही समजे असं माझ्याकडे कशा पायी बघताय? नाही मग अशी तो विषय ए गंगे तू जेवणाचं बघ उगा तोंड चालू नकस. राज्याला देवासनी भेटायला जायचं आहे पर बाला हे कळलं तर त्याला सांगावं का म्या? बा काय ग? नाही सूर्योदय गेल्यावर तू काय करणार आहेस? अगं काय करणार म्हणजे घरलाच असणार का ग? नाही मला वाटलं का तू वस्तीवर कुणाला भेटायला जाणार आहेस. आता काय करावं? देवा, म्हाळसा देवीने आपणास बोलवले आहे.